रोहा तालुक्यातील धाटा व औद्योगिक वसाहतीतून गेली कित्येक वर्षे औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमधून विसर्जित करण्यात येणारे सांडपाणी थेट नाल्यांच्या माध्यमातून गंगा नदीच्या मुख्य प्रवाहात सोडले जात असल्याने रोठखुर्द, रोठबुद्रुक आणि वरसे गावांच्या मधून वाहणारी गंगा नदी आज पूर्णपणे दूषित, दुर्गंधीयुक्त व मृतप्राय बनली आहे। एकेकाळी जीवनदायी असलेली गंगा नदी ही आता औद्योगिक कंपन्यांच्या निष्काळजीपणामुळे विषारी नाल्यात रूपांतरित झाल्याचे चित्र आहे। पूर्वी या नदीच्या पाण्यावर परिसरातील शेतकरी भातशेती, भाजीपाला तसेच अन्य पिके घेत असत। शिवाय गुरेढोरे व जनावरांसाठीही याच नदीचे पाणी वापरले जात होते। मात्र मागील काही वर्षांपासून धाटा व MIDC मधील अनेक कंपन्या त्यांच्या कारखान्यातील सांडपाणी उपलब्ध असलेल्या ETP मध्ये प्रक्रिया न करता रात्रीच्या वेळी नैसर्गिक नाल्यांच्या माध्यमातून थेट नदीपात्रात सोडत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे। या सांडपाण्यामुळे नदीतील जलजीव पूर्णतः नष्ट झाले असून त्यामुळे बाजूच्या गावातील मासेमारी करून उपजीविका करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। अनेक वेळा जनावरे या पाण्यामुळे मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत। तरीही औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या तसेच संबंधित यंत्रणा कोणतीही दखल घेताना दिसत नाही। MIDC मधून मोठ्या प्रमाणावर सोडले जाणारे ऍसिडिक पाणी शेतजमिनीत मिसळल्यामुळे जमिनीचा पोत खराब झाला असून शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे। अनेक शेतकऱ्यांनी बोरवेल खोदण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही ऍसिडिक व दुर्गंधीयुक्त पाणी मिळत असल्याने शेती करावी की गाव सोडावे असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे। धाटा व MIDC मधील अंशुर तसेच DRT अँथिया या कंपन्यांच्या मधून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यामध्ये कंपन्यांमधील दुर्गंधीयुक्त रासायनिक सांडपाणी रात्रीच्या वेळी बिनधास्तपणे सोडले जात असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। त्यामुळे या नैसर्गिक नाल्यामध्ये MIDC क्षेत्रातील कंपन्यांचे पाणी सोडणे तात्काळ बंद करावे अशी ठाम मागणी रोठखुर्द, रोठबुद्रुक, वरसे आणि आजूबाजूच्या गावांतील नागरिकांनी केली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होत असताना देखील प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संबंधित अधिकारी व प्रदूषण नियंत्रण यंत्रणा यांची भूमिका संशयास्पद ठरत आहे। यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेले अधिकारी भ्रष्ट आहेत का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। जर ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर भविष्यात शेतकऱ्यांना शेती सोडावी लागेल आणि उपजीविकेचा प्रश्न गंभीर होऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येईल अशी भीती व्यक्त केली जात आहे। प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करावी तसेच MIDC क्षेत्रातील कंपन्यांमधून विसर्जित करण्यात येणारे सर्व सांडपाणी ETP मध्ये प्रक्रिया करूनच सोडण्याची सक्ती करावी आणि गंगा नदीचे पुनरुज्जीवन करावे अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।